काही मंडळी इथले आजोबा झाले असतील, तर त्यांच्यासाठी एक छानशी तथास्तु नावाची कविता ऐकवतो आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. की तथास्तु बघा, मला असं वाटलं की आयुष्यभर गेले 27 वर्ष मी लिखाण करतोय की प्रेमावर, देशावर, धर्मावर, आध्यात्मिक, दारूवर, अंधश्रद्धेवर, सामाजिक असं बरंच काही लिहिलं. एक दिवशी मला असं वाटलं, देव समोर माझ्यासमोर येऊन म्हणाला की मंगेश माग, काय मागायचं ते काय देऊ सांग तुला. तर मी काय मागेन म्हटलं, चला आता जे गेले ते गेलं, पुढचं मागूयात काहीतरी. आणि म्हणून मी ही कविता रचली की खूप लिहिलं देवावरती, देव त्याने खुश झाला आणि माझ्यासमोर प्रकट होत काय हवे ते माग म्हणाला. म्हणलं देवा, अर्ध आयुष्य सगळं देवा राहिलेल्याला दान दे आणि चांगले आजी आजोबा होण्याचा आम्हाला सन्मान दे. देव म्हणाला, कविराज कविराज मी तथास्तु म्हणण्याआधी 2 गोष्टी उमजून घे. म्हणलं देव आता लेक्चर देतोय वाटतं. कविराज मी तथास्तु म्हणण्याआधी 2 गोष्टी उमजून घे आणि आजी आजोबाच्या जबाबदारीला मोकळ्या मनाने समजून घे. म्हणलं ठीक आहे, सांग देवा. देव सांगायला लागला, प्रेमासाठी नातू नको, नातवासाठी प्रेम ठेव. म्हणजे तुझ्या प्रेमाचा वॉल एवढाच खोल की त्याला जेवढी गरज असेल. नाही तर कधी कधी पोरगं उद्धट होतं, ते नातू उद्धट होतं, है ना. तर महत्त्वाचं काय, प्रेम की नातू? तर नातू. मग तुझा प्रेम तेवढंच खोल जेवढी त्याला गरज आहे. प्रेमासाठी नातू नको, नातवासाठी प्रेम ठेव आणि व्यक्तिपरत्वे बदलू नको, नीतिमत्ता सेम ठेव. नातवाला वाटलं पाहिजे, थँक्यू सर, नातवाला वाटलं पाहिजे की माझे आजोबा फक्त माझ्याशी गोड बोलत नाहीत, तर अख्ख्या गावाशी, नातेवाईकांशी, मित्रांशी, सगळ्यांशी गोड बोलतात. माझे आजोबा चांगलेच आहेत. की व्यक्तिपरत्वे बदलू नको, नीतिमत्ता सेम ठेव. इवल्याशा त्या हट्टापुरती भले तू अवखळ घोडा हो, वाग त्याच्या पुढं. इवल्याशा त्या हट्टापुरती भले तू अवखळ घोडा हो, पण संस्कारांच्या रानामधला तू खळखळता ओढा हो, तू खळखळता ओढा हो. की त्याच्यासमोर वाक, पण त्याला संस्काराने वाकायला शिकव. डोळ्यामधल्या स्वप्नांसाठी मोबाईलला लांब ठेव, डोळ्यामधल्या स्वप्नांसाठी मोबाईलला लांब ठेव आणि हट्टीपणा असा रोख की नजरेवरती काम ठेव, है ना. नजरेने त्याला कंट्रोल कर, एवढा तुझा दरारा पाहिजे. मित्रमैत्रिणी गुरुपरी श्रद्धेचे 4 धाम हो. त्याचा मित्र हो, मैत्रीण हो, गुरु हो, तुला काय व्हायचंय ते हो. मित्रमैत्रिणी गुरुपरी श्रद्धेचे 4 धाम हो आणि सारी नाती निभावणारा एक पात्री श्याम हो, एक पात्री श्याम हो. त्याने कशी, आता कसं माहिती आहे का, नातू आहे ना हा आजोबाचा शेवटचा मित्र, त्यानंतर त्याला कुठल्या मित्राची गरज पडत नाही. आणि आजोबा हा नातवाचा पहिला मित्र, त्यानंतर त्याला किती जरी मित्र झाले तरी पहिल्या मित्राची सर येत नाही, बरोबर ना. तुझं बालपण जवळून बघ, पण त्याचं बालपण हरवू नको आणि तुझ्या प्रेमाच्या कोबड्या देऊन त्याला लंगडं करू नको. अरे नाही ते पडेल, त्याला खर्चटेल, मग धर पडू दे ना, खर्चटू दे ना, चालू दे, तो उठायला शिकेल, है ना. पण ते एवढी काळजी करू नकोस. तुझं बालपण जवळून बघ, पण त्याचं बालपण हरवू नको आणि तुझ्या प्रेमाच्या कोबड्या देऊन त्याला लंगडं करू नको. शेवटचे कडवं की कृष्ण रामाची कथा सांग, महाराजांचा इतिहास ऐकव, कृष्ण रामाची कथा सांग आणि ज्ञानाविना धडपडणाऱ्या आयुष्याची व्यथा सांग. ज्याला ज्ञान नाही, आता इथे काही बँक मॅनेजर आहेत, काही IT मध्ये काम करत आहेत, आमचे साळुंके साहेब आहेत, ज्ञान आहे ना म्हणून आज चांगल्या पदावर आहेत, देशमुख साहेब आहेत. तर त्याला सांग की ज्ञान नसलं तर असं धडपडावं लागतं. बिगारी काम करणाऱ्यांना दाखव, बघ नॉलेज नाही म्हणून असं धडपडतं आहे. महाराजांचा इतिहास ऐकव, कृष्णरामाची कथा सांग आणि ज्ञानाविना धडपडणाऱ्या आयुष्याची व्यथा सांग. आणि याच्या पुढे जाऊन मग देव म्हणतोय की मालिकांमध्ये अडकू नको, हे जरा अवघड आहे. मालिकांमध्ये अडकू नको, वास्तवाचं भान ठेव आणि या पिढीचा तू निर्माता, आजी आजोबाचा मान ठेव, आजी आजोबाचा मान ठेव. आणि शेवटच्या कडव्यात बघा आता देव काय म्हणतोय. देव म्हणतोय एवढं केलंस ना पठ्ठ्या, एवढं केलंस ना तर नातू म्हणून मीच येतो. आपण म्हणतो ना मुलं म्हणजे देवघरची फुलं, मुलं म्हणजे देव असतं. तर देव म्हणतोय की एवढं केलंस ना तर नातू म्हणून मीच येतो हो, माझ्यासाठी चैतन्याचा भास तो आणि या गोड नात्याच्या पूर्तीसाठी घे मीही म्हणतो तथास्तु, घे मीही म्हणतो तथास्तु. आणि एवढंच शब्दात मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.